नागपूर शहरातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे। एका महिलेच्या तक्रारीवरनं लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे। या प्रकरणी लकडंगज पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने लकडंगज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविलाय। प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी संघर्ष सुभाष कुमार जयस्वाल याला ताब्यात घेत अटक केली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास केला जात असून तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे। तसेच उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी नामे संघर्ष सुभाष कुमार जयस्वाल, वय 31 वर्ष, राहणार गजानन मंदिर लकडगंज या ठिकाणी। या व्यक्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि वारंवार संभोग केला असा तक्रार आलेला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लकडगंज या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तो सर्व यामध्ये घटनेचा सविस्तर माहिती घेऊन पुढील कारवाई आम्ही यामध्ये करत आहोत। यामध्ये तक्रार दिल्याप्रमाणे ज्या ज्या घटकावर त्यांनी पॉइंट दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही मेडिकलचे पुरावे सुद्धा यामध्ये गोळा केलेले आहेत। यामध्ये महिलेचे मेडिकल करण्यात आलेले आहे, तसेच आरोपीचे सुद्धा मेडिकल यामध्ये झालेले आहे। आमची फॉरेन्सिक टीम यांनी पण यामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत। यामध्ये जी साक्ष आणि नवीन तांत्रिक पद्धतीने जो तपास आहे तो पूर्ण केलेला आहे। तो आल्यानंतर ते पुरावे गोळा केले जातील। या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत आणि तपासानंतरच निश्चित होणार आहे। दरम्यान लकडंगज पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे।